दरम्यान जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्यामध्ये नेमकं काय आणि त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नेमकं काय म्हटलेलं होतं आपण बघूया. आता नामदेव दर्शनच्या पुढे काय करायचा तो भविष्यातला विषय आहे. आता दसरा मेळावा करायचा आहे आपल्याला, त्यामुळे आता काहीतरी गलिच्छपणा आपल्याकडे होऊ द्यायचा नाही आणि कुणी आमच्याविषयी बोललेले खपून घ्यायचं नाही. आपण आता आपली स्ट्रॉंग भूमिकेने जायचं. आता मी परळीमध्ये मी म्हणलं तुम्हाला खेटायला वगैरे, तर मी पण हे आहेच माझे लोकांना मारून त्यांच्या विरुद्ध केस करून त्यांना तडीपार करतो. आम्ही पण काही साधे नाही आहे. कारण शेवटी तुम्ही जेव्हा नालायक लोकांशी लढा देता तर ते नालायकच असणार. दारू पिऊन गोविंदांसारख्या सिनियर माणसाला आणि केशवदादासारख्या माणसाला अंगावर चालले, वनवेदादांचे तिथंच राहून मारायले परत. ते नालायकच आहेत ना ते पोरं. त्यांची काय हिंमत होईल एवढ्या फौजमध्ये. आणि त्याच्यातले अजून एक 2-3 गोष्टी ध्यानात ठेवा. बाकीचं प्लॅनिंग मी टीमला सांगेन, टीम तुम्हाला सांगेल, तेवढं ऐका. स्वतःचं डोकं लावू नका प्लीज, कारण जास्त डोकं लावायचं नसते. आपण त्या साहेब काय म्हणायचे, गरम डोकं आहे आपलं, जास्त लावायचं नाही. मी खूप थंड ठेवलंय, बर्फ ठेवून माझं डोकं त्या दिवशी उठले, त्या दिवशी मला लक्षात आलं यांच्या अंगावर गेले, मला ते सहन नाही झालं. मी ते कधीच सहन करणार, कधीच नाही. काय नाही पण आपली